आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। गांजा विक्रेत्यावर मालेगाव पोलिसांची धडक कारवाई। 1,38,000चा मुद्देमाल जप्त। वाशिम जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देताना मालेगाव पोलिसांनी गांजा विक्रेत्याविरोधात धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1,38,000 रुपये किमतीचा 11 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कठोर मोहिमेचे आदेश दिल्यानंतर मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। या पथकाने गुप्त बातमीदारांची मदत घेत गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले। दिनांक 19 मे 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मेडशी बायपास अकोला ते वाशिम रस्त्यावर सापळा रचला। अकोला येथून गांजा घेऊन येणाऱ्या एक महिला व एका तरुणाला अटक करण्यात आली। आरोपींची नावे मनकर्णा मोहन जाधव वय वर्ष 60 राहणार हणवतखेडा तालुका मालेगाव व अभिषेक गजानन ठाकरे वय वर्ष 20 राहणार खेरडा तालुका मंगरुळपीर अशी आहेत। या दोघांकडून 11 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 1,38,000 रुपये इतकी आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। आरोपींविरोधात मालेगाव पोलीस स्टेशन इथे एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर 270/2025 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंगे, पोलीस उपनिरीक्षक रवी सैबेवाल, महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा लोंढे, पोलीस हवालदार सुनील पवार, शिवाजी काळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल विजयेंद्र इंगोले, जितू पाटील, जयशंकर पाटील, अमोल पवार आणि गणेश मेटांगळे यांनी केली आहे। पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप रहाटे करत आहेत। जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला अशीच गती देण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले। प्रतिनिधी सूरज पारवे।